हॅलो. होई का थोडासा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मॅच तुम्ही बघतायत बाबा 9191 कामन विरुद्ध स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव असा. गोलंदाज पियुष पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त करतोय. शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे स्कोअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात बिट्टू कौशिक म्हात्रे याच्या हातामध्ये हा झेल विसावला गेलाय आणि लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला लगातार दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 0. समाजसेवक आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून 3 दिवस सलग जनरेटरची व्यवस्था करण्यात आली त्याबद्दल त्यांचं कौतुक करतोय. ओ खोलवटापात्या चेंडूला खोदून काढला. चेंडू हवेत होता. विकेट हॅट्रिक होऊ शकते काय? इथे झेल सुटलाय. प्रयत्न अप्रतिम होता. थोडासा कठीण झेल होता आणि तो प्रयास केला होता त्या फिल्डरने. धावसंख्या 1 ने खातं उघडलं जातोय. 2 गडी बाद, धावसंख्या 1. चैतन्य हा गोल्डन डकवर बाद झालाय. लगातार 3 षटकारांकरता 1000 रुपयाचं पारितोषिक स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला उमेश मुकादाम यांच्याकडून ते पारितोषिक जाहीर झालं. पाहूया लगातार 3 षटकार ठोकले जातात की काय. पुढचा बॉल. ओहो चेंडू लेग स्टंपच्या दिशेने होता. जोरकस प्रहार. चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, सरळ 6 धावन करता षटकार. चौकार. जबरदस्त प्रहार केला बॅटर जितू गवळी या बॅटरने. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमचा हा खेळाडू आहे. आयकॉन खुद्द आहेत आणि संघ मालक सुद्धा तेच खुद्द आहेत. चांगली टीम, चांगली रणनीती, कारण या स्पर्धेमध्ये 2 पैकी 2 मॅच ते जिंकलेले आहेत. पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड. चेंडू ऑन साइडला मिड ऑन क्षेत्रामध्ये येतोय आणि देवा चांगलं फिल्डिंग करत आहेत. 1च धाव मिळाली. याच बरोबर पहिलं षटक संपतोय. पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावफळकावर लागली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धाबा. 12 धाबा, 2 गडी बाद.
पुन्हा एक लक्षात घ्या, आज खऱ्या अर्थाने आयोजकाने आम्हाला माहिती दिलेली आहे. जास्त वेळ जर तुम्ही घालवला तर खरोखरच चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल. मग ते कुठल्याही टीमच्या कॅप्टनने वाईट वाटून घेऊ नका. एक षटक संपले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12, 2 गडी बाद. सुरुवात जर आपण बघितली तर थोडीशी विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळेच मॅच थांबला होता 15 ते 20 मिनिटं. आणि त्याच्यानंतर आता मॅच सुरळीत सुरू केला गेलाय. जे फ्लड लाईट्स तुम्ही बघताय त्यांची व्यवस्था अर्थातच मोठमोठ्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये केले जाते समीर तांगडी यांच्याकडून. आता समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कौशिक म्हात्रे, वेगवान गोलंदाज. कौशिक तयार. ओ चांगला बॉल, चांगला बदल, व्हेरिएशन, स्लोवर वन. कौशिक म्हात्रे म्हटलं तर बिट्टू या नावाने नावाने त्याला जास्तीत जास्त उल्लेख केला जातोय. एक चांगला गोलंदाज आहे. अजिंक्य स्पोर्ट्स संघाद्वारे तो क्रिकेट खेळत असतोय आणि आता इथे बापा 9191 संघाचा सदस्य बनलाय. लगातारचे 2 बॉल निर्धाव टाकलेत आणि बड्या बॅटरला तिथे थांबवलंय. जो जोरकस पटकेबाजी करण्यामध्ये माहीर आहे तो खेळाडू जितू इथे बीट होतोय. 6:52 जो विद्युत प्रवाह खंडित झाला होता तो आला 7:16 7:15 आला आणि 7:16 आपला हा दुसरा चेंडू आपण पडताना पाहिला होता ह्या मॅच मधला. टॉस जिंकून बाबा 9191 टीमचे कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला. आता मोठा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू जाते काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, बिग ब्लास्ट षटकार. आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या. उद्या तुमचं रिपोर्टिंग टाइम असेल सकाळी 11:30 वाजता आणि 12 वाजता बरोबर मॅच सुरू होईल. ही अधिक माहिती आमच्यापर्यंत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी भुरे साहेबांनी पोहोचवलेली आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही ती माहिती सुद्धा देऊ की उद्याच्या दिवसात उद्याच्या रजनीमध्ये डे नाईट क्रिकेटमध्ये कोणते मॅचेस खेळवले जातील. गोलंदाज तयार, इनसाइड आउट, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर हा चेंडू होता. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावे करता जितू हा धावतोय आणि पाहता पाहता 2 धावा तो पूर्ण करतोय. खर तर त्याला एकेरी धाव घेताना आपण अनेक वेळा बघितलं, दुहेरी धावा तो फार कमी घेतोय. जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याची कुवत त्याच्याकडे आहे आणि तेच आपण अनेक टुर्नामेंट्स मध्ये पाहिलंय. धावसंख्या 20. षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये चेंडू टाकून चलित 4. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. चांगला गुडलेन क्षेत्रामधून चेंडू थोडासा वळतोय आणि ऑफ स्टंप वर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. गोलंदाजी चांगली करतोय. म्हणजेच ह्या स्पर्धेकरता जय्यत तयारी केली आहे ती कौशिक म्हात्रे या गोलंदाजाने. बिट्टू या टोपण नावाने या प्रेमाने त्याला म्हटलं जातं आणि चांगला संयम राखणारा खेळाडू आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. आता तो कमबॅक करताना दिसलाय. पहिले 2 चेंडू प्रभावी टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चोप बसला, परंतु नंतर पुन्हा त्यांनी कमबॅक केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 21 धावा. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटकांमध्ये 21 धावा 10.50च्या सरासरीने इथे पूर्ण केले गेलेत. पाहूया काय पियुष गायडन्स करतात आपल्या गोलंदाजाला. तिसरं आणि चौथं षटक फार महत्वाचं असेल.
हे तुम्ही पराग पाटील यांना बघतायत. ते सुद्धा चांगल्या मॅनेजमेंटचे सूत्र हाताळताना दिसलेत. कुठे काही कमी आहे की नाही याची देखरेख करण्याचं काम त्यांच्याद्वारे केलं जातं. समित पाटील हे सुद्धा लक्ष ठेवून आहेत या क्रिकेट स्पर्धेवर. बऱ्याचशा दानशूर व्यक्तीने सहकार्य केले या स्पर्धेकरता. जसं आपण ट्रॉफीचा सुद्धा उल्लेख करतोय. हॉटेल SP धाब्याचे मालक आदित्य पाटील यांच्याकडून सुद्धा आकर्षक ट्रॉफीज आले या स्पर्धेकरता. तो सुद्धा उल्लेख करावा असं वाटतोय. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आहे शेखर पाटील. टेवरी संघामधून सतत खेळणारा खेळाडू आता सध्या या CPL मध्ये चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळताना दिसतोय. बाबा 9191 या संघाद्वारे. संघ मालक उपस्थित आहेत. समाजसेवक या नावाने त्यांचा सुद्धा उल्लेख केला जातोय. जसं प्रमोदजी शेडगे साहेबांनी माहिती दिली की शालेय उपयोगी साहित्याचं वाटप त्यांच्याद्वारे प्रत्येक वर्षी केला जातोय. कमलाकर साधव साहेब नेहमीच आम्हाला सुद्धा चांगले सहकार्य करत असतात आणि ते उपस्थित आहेत. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा जाकीर खान सरांचा. अतिरिक्त धाव मिळाली बॅटरला. या अतिरिक्त धावेनिशी संघाचा फायदा झालाय. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. संघाला फायदा मिळालाय हा अतिरिक्त धावेचा. सायकिनकडे मोठा खेळाडू आहे. 2 षटकार त्यांनी खेचलेत आणि चांगले बॅटिंग करतोय. हो चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी. उसळी घेतोय. बॅटिंग क्रीजच्या थोडासा पुढे पडलाय हा चेंडू आणि अचानकपणे उसळी घेताना दिसलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. अकबर शेख याला सुद्धा चांगलं काम करावं लागेल आजच्या या रजनीमध्ये. बघितलं सरळ बॅटने खेळून काढलंय. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. मिडऑन मध्ये चेंडू गेला. 1 धाव्याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली 23 वर. प्रत्येक चेंडू मागे धावसंख्या आपल्याला वाढताना दिसतोय. सुरुवात पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली झाली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाद्वारे. शेखर तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. विकेटचं पतन. मिड ऑन क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय आणि बॅटिंग करणाऱ्या स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघाला लागलाय हा तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 23 गॉन. सो मच डीजे. 2.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आहे 23. मुकेश मुकादम हा खेळाडू बाद झाला. 2 बॉलमध्ये 1 धाव तो करून गेला. याआधी चैतन्य कारखांडीस गोल्डन डकचा शिकार बनलाय. धावांचा मोर्चा सांभाळला तो बॅटर जितू गवळीने. क्रमांक 3 वर विक्रांत पाटील हा खेळाडू सुद्धा 0 धावसंख्येवर बाद होताना दिसलाय. नवीन बॅटर आता आलाय भावेश पाटील. विस्फोटक खेळाडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर हल्ला केलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही. सरळ चेंडू जातोय. 4 धावन करता हा आलाय चौकार. चार धाव्यांच्या सहाय्याने धावसंख्या 27. पुढचा बॉल. ओ चांगला हात वळणारा बॉल होता. जोरदार अपील केलंय. 1 धाव तर चौट्या स्वरूपात पूर्ण केली जाते आणि बॅटच्या मदतीने 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली ती 28 वर. पुढील होणारा मॅच असेल सनम कुमार रायडर्स विरुद्ध श्रीकांत ऐपाई असा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. या 2 टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबतील. धावसंख्या 28. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर सफल होऊन मोठा फटका खेळता आला नाही बॅटरला. धाव सुद्धा चोरता आली नाही. इथे व्हेरिएशन केलंय. अनुभवाचा फायदा झालाय शेखर पाटील या खेळाडूला. ह्याच बरोबर
तिसऱ्या षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमच्या 3 गडी बाद 28. एक छोटस ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. संघाची धाव संख्या 34. काय कडक फटकेबाजी करतोय भावेश पाटील हा खेळाडू. एरवी जर हा खेळाडू आपण बघितला तर खाडी संघाद्वारे खेळत असतोय आणि चांगलं काम केल्यामुळेच त्याला ह्या संघामध्ये दाखल करण्यात आलं. आयकॉन जरी जितू गवळी असले तरी भावेश पाटील याचा दांडगा अनुभव आणि बोली लावण्याकरता ऑक्शन प्रक्रियेमध्ये जितू गवळी हे थांबले होते या खेळाडूवर. ओ चेंडू चांगला टाकला गेलाय. बॅटरची हालचाल बघितली आणि त्या दिशेनेच ऑफ स्टंपच्या दिशेने टाकला गेला होता चेंडू. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 35 वर 35. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या 35. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुढील होणारा मॅच सनम कुमार रायडर्स पायगाव विरुद्ध तुम्ही बघणार आहात कानाई पाय या दोन टीमच्या कॅप्टननी टॉससाठी या. राईट आर्म डाऊन द विकेटचा मारा. चेंडूला उडवलंय हाय अँड हँडसम सिक्सर. 6 धाबा षटकार. तेवीस मध्ये भरपूर चर्चा केली होती मी कामन प्रीमियर लीग मध्ये. त्या खेळाडूची आठवण झाली आणि यंदा जर आपण बघितलं तर IPL मध्ये सर्वात वयाने जास्त असलेला खेळाडू MS धोनी जो वयाच्या 42व्या वर्षी IPLच्या मॅचेस खेळतोय. त्याच्या खालोखाल DK दिनेश कार्तिक हा वयाच्या 41व्या वर्षी IPLच्या मॅच मध्ये खेळतोय. तदनंतर वृद्धिमान शाह 39 ते 40 वय झालं तरी सुद्धा IPL मध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. म्हणूनच ही आठवण आली. आकडा आलाय तो 41चा. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 41 धाबा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. खास करून या ठिकाणी मला वाटते की RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक समाजसेवक कुमार रणजित प्रकाश किनी आणि श्री मोहन रमेंद्र पाटील साहेब सुद्धा उपस्थित असेल. कालच्या रजनीमध्ये संपूर्ण दिवस त्यांची उपस्थिती आपण त्यांच्या पॅव्हिलियन्स मध्ये बघितली होती. खेम्यामध्ये पाहिली होती. एन्जॉय करतायत आणि 3 सामने त्यांचे झालेत. RK द ग्रेट मराठा जोचंद्र टीमचे 3 पैकी 2 जिंकलेत आणि एका मॅच मध्ये त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. समोरच्या एंड कडून गोलंदाज तयार.
संजय पाटील पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. गोईंग 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 अँड गॉन. सिक्सर. हो, इथे थोडस बदल करावा लागेल आपल्या शैलीमध्ये. एकतर वेगवेगळे बदल ते करण्याची क्षमता राखतायत. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, असे गोलंदाजी करताना आपण अनेक वेळा बघितलं त्यांना. 14 चेंडूंमध्ये 33 धाबा व्यक्तिगत बनवल्यात जितू गवळी या बॅटरने. स्लो वन चेंज ऑफ फेस. चेंडू हवेत आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारचे पार. मिळत आहे धावा 4 आणि हा मिळतोय शानदार चौकार. तर 38 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. या 38 धावांच्या खेळीमध्ये त्याच्या बॅट मधून 4 षटकार आलेत आणि 2 खणखणीत चौकार सुद्धा आलेत. 53 धावांचं टार्गेट असेल. एक शॉर्ट ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर थेट वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज राहतील आमचे साथी समालोचक. ऐकूया सुमधुर गीत. आपण टॉस करूया. पराग पराग पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सनम कुमार रायडर्स पायगाव विरुद्ध श्री कान्हाई स्पोर्ट्स पाही असा हा मॅच असेल. एका बाजूला अभिजित. वेलकम एव्हरीबडी. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. भव्य दिव्य अशी क्रिकेटची रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. पराग पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस बघतोय. कॉलिंग कोण करतोय? सनम कुमार रायडर्स टीमचे कॅप्टन कॉलिंग करतायत. टेल आलाय इथे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. टॉस जिंकलायत, परंतु श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाचं खातं अजून खोलणं बाकी आहे असं वाटतं मला. काय प्लॅनिंग असेल? टॉस जिंकलायत, फलंदाजी करताना काय विचार केला? किती धावा बनवाल आणि त्याकरता आता तरी काय तयारी केली आहे? फलंदाजी करताना 40+ जाण्याचा प्रयत्न करू आणि
3 मॅच आम्ही हारल्यानंतर आता आमच्या 2 मॅच बाकी आहेत. शेवट गोड करण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी पॅदे तुमचे चुकलेत असं मला वाटतं. आता काय पॅद्यांमध्ये काय बदल केलाय, काय नवीन एखादा चेहरा पाहायला मिळेल या मॅच मध्ये? हो, नक्कीच. चेंजेस तर केलंय आता. बघू आता मॅचमध्येच. तरी कुणावर जास्त विश्वास असेल बॅटिंग करताना? नितीन, अतुल. म्हणजेच त्यांच्याकडून तुम्हाला धावा अपेक्षित असेल. कॅप्टन, तुम्ही जर टॉस या वेळेला जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? फिल्डिंगच असते. म्हणजेच मनाप्रमाणे सर्व काही झालं. सनम कुमार रायडर्सने सुद्धा 3 पैकी मला वाटते एक मॅच तुम्ही जिंकलात. आता काय तयारी केली या मॅच करता? तयारी झालेली आहे. आता फक्त ग्राउंडमध्ये दिसणार. संघ मालकाने काय सांगितलंय, नवीन काय करायला सांगितलं आहे काय, किंवा आता चेंजेस असेल काय? सेम टीम असणार. CPL 20 गावं मिळून एकत्रित खेळतायत. आनंद येतो या स्पर्धेमध्ये जरी हार जीत झाली तरी? खूप छान गोष्ट केली आहे ही आणि खूप मजा येते खेळायला. ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स हे तुमच्या विश्वासात तुम्हाला धरून चालतात? हो. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्यात. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय टीमच्या कॅप्टनने. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल सनम कुमार रायडर्स या टीमला. होणारा मॅच आपण ह्या चालू असलेल्या मॅच नंतर बघणार आहोत. तत्पूर्वी आमचे प्रेक्षक राजे, तुम्ही मोठ्या संख्येने या मैदानाच्या दिशेने गर्दी करा. कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. जुचंद्र नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम CPL 2024. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहेत. शिवाजी बोरे ऑन स्क्रीनवर. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आणि संपूर्ण सहकार्याने घेतलेली मेहनत आजपर्यंत ती रंग भरताना आपण पाहत आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ अर्थातच चॅम्पियन प्रीमियर लीग मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. पहिलाच बॉल ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या 0. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विजयासाठी लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय ते जवळजवळ 53 धावांचं एक भलं मोठं लक्ष म्हणता येणार नाही, कारण क्रिकेट आहे. ऑफसाईडला फटका चांगला आहे. स्किट होऊन चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता हाताला स्पर्श झाला होता. चांगली ट्राय केली गेली होती, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता चॅम्पियन प्रीमियर लीग चौकार. थँक्यू प्रमोदजी. 2 मिनिटं थांबवतोय. उमेश दामोदर मुकादम पाही देवेश ग्रुपचे हे सदस्य आहेत आणि त्यांच्या सौजन्याने विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. फिल्डिंग करणाऱ्या टीम करता स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमचे खेळाडू फिल्डिंग करतात आणि त्यांच्या प्रत्येक गोलंदाजा करता विकेट हॅट्रिक जर साधली तर 2000 रुपये श्री उमेश दामोदर मुकादम पाही यांच्या सौजन्याने या ठिकाणी दिले जाईल. पियुष भोईरच्या बॅटमधून चौकार अप्रतिम आपण पाहू शकाल. ऑन साइडला काय फटका खेळलाय. पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. डिप मिड विकेटला समीर पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ मालजीपाडा पायगाव यावेळेला आपण पाहू शकाल. आणि पियुष भोईरचा फटका चांगला होता, परंतु तेवढं डिस्टन्स क्लिअर झालं नाही आणि सरळ चेंडू विसावला गेला. समीर पाटील ब्रँड ऑफ पायगाव फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉट फर्स्ट विकेट डाऊन.
कांबडी गोटे या खेळाडूला बाबा 9191 त्याचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय कमळाकरजी जाधव साहेब. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले त्यांच्या समवेत भूषणजी कामनकर साहेब आज कॉपरेट करताना, पाठिंबा देण्यासाठी, चेअर अप करताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल. डिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फंबल होत आहेत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे येत असताना तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या तिहेरीने अकबर शेखच्या बॅटमधून 3 धावा येत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर डॉट बॉल आला, तदनंतर दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉल विकेट मिळाली, चौथ्या बॉलवर डॉट आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर सिंगल आणि ट्रिपल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. चॅम्पियन प्रीमियर लीगचे 12 संघ मालक आणि संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण ज्या अनुषंगाने त्यांनी आज व्यासपीठ निर्माण करून दिले गेले या संपूर्ण खेळाडूंना, ज्यांचं टॅलेंट आणि टॅलेंटला दुजोरा देण्यासाठी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी भोरे आमच्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण मॅचचं खऱ्या अर्थानं बारीक सारीक गोष्टी ते पाहत आहेत, बारकाईने लक्ष देत आहेत. ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. ज्या वेळेला तुमच्यावर एक जबाबदारी सोपवली जाते आणि त्या जबाबदारीचं ओझं जेव्हा खांद्यावर येतं तेव्हा ते पेलवण्याचं काम हे मात्र आपल्या रक्तामध्ये पाहिजे आणि तेच मात्र यावेळेला करत असताना, परंतु त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे 12 संघ मालक, जे दाते आहेत, दातृत्व ज्यांनी दाखवलंय त्या सर्व दातृत्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्या पद्धतीने आर के द ग्रेट मराठा आपण पाहत आहेत. त्या ठिकाणी रणजितजी किनी साहेब अर्थातच आर के दादा आणि मोहनदादा पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेला खूप कॉपरेट, त्याचप्रमाणे सर्व संघ मालक हजरतबाई शेख असतील, संजयभाई म्हात्रे असतील, या संपूर्ण जे प्रवेश देवळीकर असतील, या संपूर्ण जे संघ मालक सुद्धा आहेत आणि त्यांचं खूप कॉपरेट या स्पर्धेला लाभले गेले. त्यामध्ये जितू गवळी यांनी मात्र संघ मालक म्हणून आज किमया साध्य केले गेले. 8 धावा फलकावर विजयासाठी 53 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर जय तांगडी. कालच्या दिवसात होप्स वाढले जय तांगडीचे. ऑन साइडला अकबर शेखच्या बॅटमधून हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. श्री कान्हाई स्पोर्ट्स पायच्या स्टँडला अभिवादन करणारा हा देखणा फटका, झन्नाटेदार षटकार, 6 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर जय तांगडीच्या जबरदस्त प्रहार केला गेला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. अकबर शेखच्या बॅटमधून एक देखणा फटका आपण पाहू शकलात. ब्रँड आहे कामणचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 14 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा फलकावर आल्या होत्या. 53 धावांचा पाठलाग करताना चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग. आतापर्यंत अकबर शेख आयकॉन प्लेअर म्हणून मला का निवडले गेले बाबा 9191 या टीम मध्ये. बॅटचं फेस ओपन जरूर केलं गेलं होतं, परंतु इथे मात्र पंच वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक धाव वर्जित केली जाईल. एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या मोजली गेली आणि संघाची धावसंख्या 15. 17 चेंडू आणि 38 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज आणि जितू गवळी कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. अकबर शेख बॅक टू द पवेलियन. एक प्राइजलेस विकेट. आयकॉन प्लेयर back to the pavilion, gone.
संघाची धावसंख्या 15 रन्स. अकबर शेख बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साइडला खूप चांगला फटका देवाच्या बॅट मधून येत असताना आपण पाहत आहे. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 सीझन 1 आपण पाहत आहेत. आजचा दुसरा दिवस, खऱ्या अर्थाने दिवस रात्र या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, एक चांगला कन्सेप्ट. खऱ्या अर्थाने खेळाडूंना मात्र चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म मिळावा. त्या खेळाडूंची गुणवत्ता आणि कौशल्य दाखवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला गेलाय. अर्थातच व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला फटका चांगला आहे, अप्रतिम. मी तर म्हणेन यावेळेला कडक शॉट. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. महेंद्र कांबळे गोट्याच्या बॅट मधून येतोय. कणखर, दर्जेदार, सनसनाटी षटकार. थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. व्हाईट यॉर्करने मात्र चेंडूची सांगता होत असताना जितू गवळी यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. एका साईडला संघ जर आपण पाहिला तर बाबा 9191 या संघाची स्थिती जर आपण पाहिली तर डेफिनेटली आपण पाहत आहेत 22. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉल मध्ये 31 धावा हे सामन्याचे समीकरण. खोलवर चेंडू होता. व्हाईट यॉर्करने यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिली गेली, मजबूर केलं होतं. बॉलरने गोलंदाजी यावेळेला करत असताना आपण पाहत आहे ज्या पद्धतीने जय तांगडीने गोलंदाजी केले. कालच्या दिवसामध्ये अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी केली, विलक्षण कामगिरी केली आणि त्यासाठी भावेश पाटीलने मात्र सांगितलं की डेडिकेट मी यावेळेला मॅन ऑफ द मॅच करीत आहोत ते जय तांगडीला. आणि तिथून त्याचे थोडेसे कुठेतरी ऊर्जा मिळाली, होप्स वाढले. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर एक षटकारा व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी केली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही जर चांगली गोलंदाजी करतायत तर एक परिपक्वतेचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. कारण 5-6 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कौशल्य दाखवता येतं. 4 षटकांचे सामने आहेत, जेणेकरून 3 दिवसांमध्ये आपल्याला हे सामने 36 पाहायला मिळतात आणि त्यामध्ये कव्हर झाले पाहिजेत. त्या संपूर्ण संघ मालकांनी मात्र ॲग्री केलं. अंडरस्टँडिंग प्रत्येकाची पाहायला मिळाली आणि या 12ही संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरोखरच मानाचा मुजरा असेल या 12ही संघ मालकांना. 2 षटकं कंप्लीट झाले, 23 धावा फलकावर. 2 षटकांचा खेळ अखेरीस. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 30 धावेची आवश्यकता असेल. म्हणजेच 15चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना? ऑन साइडला शफल झाले. काय जबरदस्त फटका खेळला गेला. फ्लिक ऑफ द रिस्ट, मॅग्निफिसंट टायमिंग. स्वयंभू युवा प्रतिष्ठान स्ट्रँडला अभिवादन करणारा आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना अभिवादन करणारा हा षटकार. 6 धावा. अँड हाय क्वालिटी दर्जाचा हा षटकार पाहायला मिळाला. बाबा 9191 टीम जाऊन पोहोचते फलकावर 29 या धावसंख्येवर. विकेटच्या शोधामध्ये आहे संघ पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, शफल झाले होते, परंतु गोलंदाज रोहन पवारने कमबॅक केला गेला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, तुमचं इम्प्रोव्हायझेशन, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ज्या पद्धतीने मात्र तुमच्यामध्ये चेंजेस फार महत्त्वाची गोष्ट असते. तुमच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होणं फार
गरजेची गोष्ट असते आणि ते मात्र यावेळेला दर्शवत असताना आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावेची आवश्यकता. ऑफ साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खडे स्ट्रोक खेळला गेला होता, परंतु इथे मात्र फिल्डरने कोणतीही मिस्टेक केली नाही. झेल करवी फलंदाज बाद होताना आपण पाहताय. शॉट सिलेक्शन चुकीचं ठरलं आणि इथे कोणतीही चुकी न करणारा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. मुक्तेश मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. महेंद्र कांबळे गॉन. बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 9 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 24 धावेची आवश्यकता असेल. 9 बॉल आणि 24 धावा. रोहन पवारने खूप चांगला कमबॅक केला गेलाय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन अस्त्रावर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. येस पंच, डेड बॉल. डेड बॉल आपण पाहतायत. पुन्हा एकदा महेंद्र कांबळे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजे जे प्रिन्स मूवीजला जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी की हा प्लेअर आतमध्ये कसा काय पुन्हा एकदा आला, तर डेड बॉल होता, बॉल फुटला होता, त्यांच्या माहितीसाठी. आणि आता कधी कधी गैरसमज होतो जेव्हा ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात. हे एक्झॅक्टली काय चाललंय अशा प्रकारचं मात्र वक्तव्य केलं जातं. आणि रोहन पवार पुन्हा एकदा स्माइल देत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, म्हणजे जी विकेट मिळाली होती त्याच्या विकेटवर पाणी फिरलं गेलं हे तर मी म्हणेन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2 आणि येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 24 धावा. हे सामन्याचं समीकरण आहे. विजय कांबळे हे सुद्धा मात्र आपण पाहतायत वेगवेगळ्या पेनचा उपयोग करतायत. अर्थातच ब्लॅक पेन असेल, रेड पेन, त्यानंतर आपण पाहिलं तर ब्ल्यू पेन आपण पाहू शकाल आणि ग्रीन पेन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 4 कलमांचा उपयोग केला जातो. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू निघून जाईल शॉर्ट फाईन लेगला. फील्ड होईपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 31 धावा. महेंद्र कांबळे म्हणत असतील थँक्यू व्हेरी मच, असंच म्हणत असतील, परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिच्युएशन काय आहे. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 22 धावा. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहतायत ही स्पर्धा कव्हर केली जाते. इथून जर आपण पाहिलं तर ग्रिप बदलली होती आणि अशा वेळेला जेव्हा गुडलेन स्पॉटवरून चेंडू पिच होतो आणि सरळ चेंडू निघून जातो, त्यावेळेला एक लेफ्ट हँडर बॅटर जशा पद्धतीने पोझिशनमध्ये येतो त्याच पद्धतीने आपण पाहतायत की हा फलंदाज आला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. जाकीर खान सरांनी सांगितलं की हा मात्र लेफ्ट हँड बॅटर होता आणि तिथून मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेला. इथून जरूर मिळेल वाईटच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 21 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना बॅलन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. 50-50% चान्सेस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन. अगोदरच बॅटिंग करण्याची जी शैली आपल्याला पाहायला मिळते ती प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि तदनंतर चेंडू मात्र अलगत जितू गवळी यांच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होते 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 धावेची आवश्यकता आहे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्वयंभू पायगाव म्हटलं तर गेल्या वर्षाची नाईटची मॅच आपण पाहिली होती. हेच डे चालू होते एप्रिलच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं आणि काय जबरदस्त
ती स्पर्धा पाहायला मिळाली आणि गजबजली आणि बहुचर्चित ती स्पर्धा म्हणून ओळखली गेली. तर 32 धावा झालेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21 धावा. जाकीर खान सर आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर पंच आहेत मनोज परेड सर या वेळेला पाहायला मिळत आहेत. या अगोदर टिवरीच्या मैदानात आपण त्यांना पाहिलं होतं. ससून अवघरच्या मैदानात आपण पाहिलं होतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा, 7 बॉल आणि विजयासाठी 21 धावेची आवश्यकता आहे. बाबा 9191 या टीमला. ऑन साईडला खूप चांगला फटका त्या रेंज मध्ये आला होता. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि इथून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फील्ड करेपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 धावा. येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 19 धावेची आवश्यकता असेल. 6 बॉल 19. 6 balls remaining and 19 runs required to win. बाबा 9191 टीम आपण पाहत आहेत. खूप मोठे समर्थक या स्पर्धेच्या माध्यमातून. एका साईडला जर आपण पाहिलं तर स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा ग्रामस्थ मंडळी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच ही स्पर्धा जर आपण पाहिली तर ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. अंडर फ्लॉट स्लाइड मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 सीझन 1. देवा या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं सिद्ध करून दाखवावी लागेल ती गुणवत्ता. परंतु ज्या पद्धतीने जितू गवळीने हा चेंडू टाकला त्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, एक्सपिरियन्स दाखवलं, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत 35 आणि आमचे डिजिटल स्कोरर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून संजयजी गुळवी या अगोदर पायगावच्या मैदानात त्यांना आपण पाहिलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने स्कोररची भूमिका डिजिटलच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावेळेला 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं गेलं आणि दर्शवलं गेलं हे मेरा बायात का खेळ आहे असं दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. येणारी बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 एकंदरीत धावेची गरज असेल. 4 बॉल 16 प्रति चेंडू मागे 4 धावेची आवश्यकता असेल. 400च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. ऑन साईडला थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूला एकदा वर्जित केली जाते. पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा आपण पाहू शकाल पूर्ण केली जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्या 39च्या घरामध्ये पोहोचली गेली. 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा हे सामन्याचं समीकरण. चॅम्पियन प्रीमियर लीगचा हाच हेतू आहे की याच लीगमधून एखादा खेळाडू व्यावसायिक स्तरावर जाऊन चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळावं, त्याने ISPLचे स्वप्न पूर्ण करावेत, त्याने सुप्रीमोचे स्वप्न पूर्ण करावेत. हाच हेतू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कारण या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म कुठे मिळेल तर ते आपण पाहत आहे चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. आता 4 बॉल फेकून झालेत. येणारे 2 बॉल आहेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 धावेची आवश्यकता. ऑफ साईडला खूप चांगला फटका, सॉफ्ट डिसमिसल, कोणती चुकी करणार नाहीये रोहन पवार. गुड कॅच, फलंदाज बाद, गॉन.
समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 39 या धावसंख्येवर. फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले की काय असं स्पष्टपणे दिसलं. आणि जितू गवळी किती कॉन्फिडन्स होते गोलंदाजी ज्या वेळेला त्यांनी केली, पहिल्या बॉल पासून मात्र कॉन्फिडेंटली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. दोन्ही जर आपण पाहिलं तर वळण घेण्याची जी क्षमता, आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना जितू गवळी आणि अशा प्रकारे स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमने